गुढीपाडवा म्हटलं की आठवतो तो म्हणजे गिरगावचा पाडवा. आणि मी आणि गिरगावचा पाडवा याचं एक समीकरण वेगळंच आहे. कारण दरवर्षी गिरगावच्या शोभायात्रेमध्ये मी असायचे आणि त्यासाठीची तयारी, मग त्याआधी ही सगळी प्रॅक्टिस आणि हे सगळ्या गोष्टी मी यावर्षी खूप मिस करते म्हणजे सांगू नाही शकत किती मिस करते पण योग्य वेळ असते, योग्य वेळी योग्य गोष्टी या झाल्याच पाहिजेत. 2019 पासून मी गिरगाव ध्वजपथकाचा एक भाग आहे, अजूनही आहे. फक्त हे 1 वर्ष मी नसेन तिथे वादनासाठी, कारण लग्नानंतरचा पहिलाच पाडवा आहे आणि मला सासरीसुद्धा जायचं होतं. तर मी विचार केला की ठीक आहे, 1 वर्षी आपण गिरगावची शोभायात्रा आता मिस करूया, पण पुढच्या वर्षी आपण शोभायात्रेमध्ये नवऱ्याला घेऊन नक्की सहभागी होऊया. जे लोक खूप आधीपासून मला फॉलो करतात त्या सगळ्यांनाच माहिती आहे की गिरगावच्या शोभायात्रेची तयारी, त्यानंतर आमचं पथक काय वादन करणार आहे, काय यावर्षी सरप्राईज असणार आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगायचे. यावर्षी नक्कीच ते तुम्ही मिस केलं असेल आणि तुम्ही माझ्या लग्नाचे व्लॉग्स एन्जॉय केले असतील. तर हा जो ढोल गेल्या वर्षी मी सोडला आहे तो पुढच्या वर्षी नक्की माझ्या कमरेला असेल आणि मी तुम्हा सगळ्यांना गिरगावच्या शोभायात्रेमध्ये नक्की दिसेन. जाम हलवतोय पप्पा. आणला नाही पाहिजे. एक इकडून टाका, इकडून टाका. काल रात्री आमची कामं सगळी संपून आम्ही माणगावला आलो आणि आता सकाळी गुढीपाडवा साजरा करून दुपारी मस्त पोटभर जेवून आम्ही परत मुंबईला जायला निघणार आहोत, कारण आमची कामं काही संपत नाहीत.
मागे मस्त बिझनेस होते. मम्मी काय करतेस? फोटो काढू ना. फोटो काढतेस? चालू करून देतो. बस खाली. वा वा, मम्मीला शिकव. काय काय करून दिलेस तू व्हिडिओ? चालू करून दिले. चालू आहे. दिसतं. पाय टेकू दे. व्हाईट कलरचा हे खराब करला. मी पाय केलंय. काय बोलत होता? ऐकलं मी. काय बरं? ये तो. आणि अशा प्रकारे पाडव्याच्या दिवशी आम्ही सिंधू उद्योगच्या आंब्याच्या बिझनेसचा शुभारंभ केलाय. आतापासून आम्ही आंब्याच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली आहे. हे आणायचं ना. खायला देते तिथे ठेव. आणि साखर खा. खाल्लंस? जाम कडू. काय बघ कसल्या करते. मी काय घाट करते. एक एक खाण्यानी बस. काय बघ कसल्या पुरणपोळी वगैरे फोन करून त्यांना. आज मीच साडी नेसले. असं सांग ना जरा, सांग ना, कौतुक कर ना बायकोचं जरा. हाय आंबा. काय मग काय मग मी साडी आज साडी घातलीस, कसं वाटतंय? स्वतः साडी नेसले मी. छान शिकले. अंकिता नेसले मी. फक्त निर्या जराशा काहीतरी गडबडल्या आहेत माझ्या इथे, पण तरी पण अशी मी मस्त साडी नेसली. मला ह्या साड्या नेसायला जमणार. मला फक्त जरा कॉटन वगैरे त्या ज्या आहेत त्याच्यासाठी थोडी प्रॅक्टिस करावी लागणार. पण तुला मदत करायला लागते ह्याच्यासाठी. ती आज तू न केल्यामुळे कदाचित ते वाकडं झालं. करायला आलेलं तेवढंच झालेलं तुझं. कळलं काय? शिकले मी, शिकले. काय चालू तुझं म्हणजे काय? चल नको दाबू, चल. तर असा साजरा झाला आमचा गुढीपाडवा. आणि गुढीपाडवा सगळा साजरा करून आम्ही जायला निघालो मुंबईला, कारण खूप कामं पडली आहेत. आणि आता आंब्याचा शुभारंभ केलाय म्हटल्यानंतर तर भरपूर कामं आहेत. हा आई बोल. आई आई आता वेगळं बोललेलीस, बोल. अरे काय नाही, वर्षभरात आता शॉपिंग नको, खूप झाली शॉपिंग असं म्हणते. मी काहीच नाही करत आई शॉपिंग. हा काहीच नको. आता बंदच केले मी. लग्न झाल्यापासून बंदच केलं शॉपिंग. हो हो, साठवा पाहिजे. तर कुणालचं काम चालू आहे त्यामुळे मी गेले माझ्या कामासाठी. मी आणि प्रदीप गेलो खरं तर. आणि तिथे काम करताना आम्हाला असं आठवलं की आमचं अजून एक काम आहे, तिकडे जायचंय. मग मी प्रदीपला म्हटलं तू तिकडे जा, आणि मी रोमोला बोलवलं मला घेऊन जाण्यासाठी. लग्नाची पत्रिका इथे घे छापून. ह्यानेच माझ्या लग्नाची पत्रिका छापली होती. इथे कुठे म्हणजे त्याचं स्वतःच आहे. मला पण माहिती आहे, पण इथे नव्हतं. काय बोलली होतं ना, चेंज केलं. ओपनिंग केलं तेव्हा मी होतो पहिलं. त्याला आता तुम्ही आता जाताय? हे उलट रिस्की आहे. नाही पण ठीक आहे, ती पिशवी चांगली आहे ना. उलट तर राहील. असं डायरेक्ट डबल टाका ना. आता आहे ना, आम्ही आहे ना आता जग फिरून येशील तू आता. पण तो आला म्हणून झालं, नाहीतर काय खरं नव्हतं. काय नॉमिनी काय ते नॉमिनी नाही, सॉरी याला नॉमिनी बनवली नाही. काय म्हणतात थांब नको.
काय म्हणतात त्याला अग्रीमेंटचे विटनेस. नाही नाही त्याचं नाही, विटनेस नॉमिनी. नॉमिनी करते. थांब प्रदीप, हे बघ काय ते पिशव्या असतात ना, पिशव्या त्या तिने गोळा करून एका पिशवीत दिल्यात, हे देवबागला देण्यासाठी. पिशव्या देवबागला, आणि देवबाग वरनं टोमॅटो मागवते. बाबा अर्धा किलो टोमॅटो पाठवा. मी 1 किलो दादाला स्वस्त घेते. ती टोमॅटो पाठवा, 1 किलो साखर पाठवा. म्हणजे काय ह्या पिशवी ह्याच्यामधली एक मोठी पिशवी आहे का बघ ना. अगं कमी म्हणजे होलसेल मध्ये म्हणजे ह्या छोट्या पिशव्या आहेत ना, तुम्हाला 1 किलो साखर किती दिवस लागते. नाही नाही, त्यात मोठ्या पिशवी, अगं ही छोटी आहे ना, ह्याची एक मोठी पिशवी बघ, त्यात पिशवीमध्ये तुला गुंडाळतो आणि घेऊन जातो. ठेवते माझं हे. हो हो चालेल. ही बघ फालतू जोक. चला आता बंद करा. काय शब्द वापरला बघितला. काय केलं माहिती, मला उलट गोल गोल फिरवलं, उलट गोल गोल फिरवलं, उलटा गोल गोल. चल चल. अरे आता गेलो कशासाठी माहिती का, चार्जर विसरलेली गिरगावात, त्याच्यासाठी गेलो. त्याच्यासाठी ती गिरगावात तुमचं काम कर. एवढं असू दे. चल बाय.